नमस्कार. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर खरंच वाढत नाहीत, मला थोडं वाईट वाटते, म्हणून प्लीज सबस्क्राईब करा माझ्यासाठी. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये मी एक्सप्लेन करायला जाऊ तर तात्यांचा जे काही वृद्धाश्रमाबद्दल मत असतं ते वल्लरी समोर मांडतात. वल्लरीला डिसएग्री असून सुद्धा ती ॲग्री करण्यावरती येते फायनली. नंतर इकडे सगळे श्वेता आणि कैलासच्या येण्याची तयारी करत असतात. बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे तात्या घरामध्ये फेऱ्या मारत असतात. तेवढ्यात तिथे वल्लरी येते. वल्लरीला बघतात तात्या म्हणायला लागतात, काय झालं वल्लरी माय, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. माझ्या बोलण्याचा तुला राग आला का की वाईट वाटलं? तेव्हा ती म्हणते, तात्या तुमची मुलगी इथे स्वतः असताना तुम्ही एवढा मोठा निर्णय का घेताय? तिकडे जायची काहीच गरज नाहीये. हे मी आहे ना, मी तुमचं सगळं काही बघू शकते. एवढी वर्ष तुम्ही माझ्यापासून लांब होते, आता किती वर्षानंतर तुम्ही लेकीच्या घरी आले आहेत. मग लेकीच्या घरचा पाहुणचार घ्या ना आणि आनंदाने लेकीच्या बरोबर राहा ना. तेव्हा तात्या म्हणतात, मला या गोष्टीबद्दल काही बोलायचंच नाही आहे, मला वेगळंच गोष्ट तुला सांगायची आहे, जरा माझं ऐकून घेते का माय? तेव्हा ते म्हणायला लागतात, वल्लरी तू इथे बस, मी थोडं एक वस्तू घेऊन आलो. तात्या लगेच बाजूला जातात आणि वल्लरीसाठी तेल घेऊन येतात. तेव्हा ते म्हणतात, हे सगळं तुला खूप आवडायचं ना माय, मी आता काय बोलतोय हे जरा चांगल्या मनाने आणि स्पष्ट मनाने ऐक. कसं आहे माहिती का, तिथे मी जेव्हा गेलो ना, तिथे मला एक एक लोकांनी एक एक त्यांच्या स्टोऱ्या सांगितल्या. तेव्हा काही लोकांनी असं सांगितलं की त्यांनी आपल्या मुलांसाठी खूप कष्ट घेतले होते, खूप काही मेहनत केली होती, पण तरी सुद्धा त्यांच्या मुलांनी त्यांना स्वतःच्या जवळ ठेवलं नाही, वृद्धाश्रमामध्ये जबरदस्ती पाठवून दिलं आहे. त्यांना बघितल्यानंतर मला असं वाटलं की मी तर माझ्या मुलीसाठी काहीच केलं नाही. तुला वकील व्हायचं होतं, पण या बापाने काय केलं, तुला डायरेक्टली लग्नाच्या भोळ्यावरती चढवलं. हे सगळं मीच केलं आहे ना. पण तेव्हा मला स्वतःचीच लाज वाटून गेली. तेव्हा वल्लरी म्हणते, असं का बोलताय तात्या, असं काहीच नाही आहे. तेव्हा ते म्हणतात, खरंच हे असंच आहे, पण तुला असं वाटतंय की मला तुझ्यामुळे तिथे जायचं आहे, असं काहीच नाही आहे. खरं म्हटलं तर मला तिथे जाण्याचं वेगळंच कारण आहे. मला स्वतःला समजून घ्यायचं आहे, स्वतःचं सगळं गोष्टी करायच्या आहे आणि मला तुझा गैरा अभिमान आहे, कारण की मी तुझ्यासाठी काहीच न करता सुद्धा तुला तुझ्या बापाला लांब पाठवायचं नाही आहे, म्हणून तू माझ्यावरती चिडली आहे. याच्यामुळे मला खूप आनंद झाला, पण तरी सुद्धा बाळा मी तुला एक गोष्ट सांगतोय, मला तिथे जाऊ दे. मला त्या लोकांच्या बरोबर राहायचं आहे आणि मी माझ्या स्वतःच्या मर्जीने जात आहे ना. जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा तू तिथे मला भेटायला ये, आणि जर मला तुझी आठवण आली ना तर मी तुझ्या घरी येईल. मी जाऊ शकतो ना ग, आणि तुझ्या घरी वापस सुद्धा येऊ शकतो ना. तेव्हा वल्लरी म्हणते, तात्या तुम्ही ठरवून बसले आहात का की तुम्हाला तिकडे जायचंच आहे? कारण की मी एवढं सांगून सुद्धा तुम्ही ऐकत नाही आहेत. पण ठीक आहे, तुमची जर एवढीच इच्छा असेल तर मी तुम्हाला जायला नाही म्हणणार नाही, पण जाण्यापूर्वी माझी एक अट आहे. तेवढी अट तरी माझी मान्य करणार ना, त्यानंतरच मी तुम्हाला जाऊ देईल. हट्ट समजा किंवा अट समजा, तुम्हाला जे समजायचंय ते चालेल, पण तरी सुद्धा मला हे सगळं पाहिजे आहे, एकदा ऐकून घ्या. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे माय, तू जे बोलशील ते मी करायला तयार आहे, मी तुला काही आडकाठी घालणार नाही, बोल ना तुला काय हवं आहे. वल्लरी भाऊकून तात्यांकडून गोष्ट मागायला लागते. थोड्या वेळानंतर इथे विठुरायाची मूर्ती असते, राम कृष्ण हरी इकडे, आणि तात्या मस्त भजन गायला सुरुवात करतात. खरं म्हटलं तर त्यांचं भजन इतकं सुंदर असतं की सगळे त्या भजनामध्ये अक्षरशः तल्लीन झालेले असतात आणि त्यांचा आवाज सुद्धा खूप छान असतो. जीवनाची वाट मोठी तीच वारी मानतो, जीवनाची वाट मोठी तीच वारी मानतो, असं तात्यांचं भजन सुरू होतं. हे भजन ऐकता ऐकता वल्लरी आणि मनोज म्हणायला लागतात की तात्या एवढे सुरेख गातात, हे आपल्याला माहितीच नव्हतं का, तुने कधी सांगितलं का नाही तात्या एवढे छान गातात? तेव्हा वल्लरी म्हणते, मला सुद्धा माहिती नव्हतं की तात्यांना गायनाची आवड आहे आणि त्यांचे सूर एवढे छान लागतात. खरं म्हटलं तर मला मोठे करण्यामध्ये त्यांना कधीच याच्यासाठी वेळ मिळाला नाही, त्यांना कधी स्वतःसाठी टाइम सुद्धा भेटला नसेल, म्हणून
तर त्यांनी स्वतःची आवड निवड बाजूला ठेवली होती आणि आता त्यांची ही आवड बघून मलाही खूप आनंद होत आहे की तात्या आता स्वतःचा विचार करतात, स्वतःसाठी जगतात. हे खरंच खूप छान आहे. तात्या पुन्हा इकडे जीवनाची वाट मोठी तीच वारी मानतो. इकडे तात्यांचं भजन खूप छान सुरू असतं आणि सगळेजण त्या भजनामध्ये अक्षरशः तल्लीन झालेले असतात. विठुरायाची मूर्ती सुद्धा खूप छान दिसत असते. तर थोड्या वेळानंतर इकडे तयारी सुरू असते. तेव्हा प्रेरणा सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देत असते की हे असं नाही ते तसं, तेजा इतक्या वरती हे लावू नको ग, थोडं थोडं हाईटनुसार खाली घे. ही बघ वल्लरी, इकडे नाही ग, राईटला घ्यायचंय तुला. तेव्हा वल्लरी म्हणते, प्रेरणाताई तुम्ही एकच सांगा ना काय करायचं आहे. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते, ठीक आहे तुम्ही जसं सांगताय आम्ही तसंच करणार आहोत, पण त्याच्यातही तुम्ही कलर कॉम्बिनेशन तरी बघायचं ना. पण जाऊ द्या, आता जे आहे ते आहे. त्या लोकांचं डेकोरेशन जोरदार सुरू असतं. तेवढ्यात इकडे या तिघांचं मस्त लुडो खेळणं सुरू असतं. तेव्हा ह्या दोघी म्हणायला लागतात, काय चाललंय तुम्ही, आम्ही एवढे कष्ट घेत आहोत, आमच्या मैत्रिणींच्या येण्याची तयारी करतोय आणि तुम्ही तर कोणी काहीच करत नाही आहे, तुम्ही तर खेळत बसले आहेत, तुम्हाला काही वाटतं की नाही. तेव्हा ते म्हणतात, आम्ही सुद्धा तयारी करत आहोत. तुम्हाला माहिती आहे का, आज आमच्यामध्ये एक नवीन मेंबर जोडला जाणार आहे आणि नवीन मेंबरच्या स्वागतासाठी आम्ही हे सगळे करत आहोत. खरं म्हटलं तर त्याला आपल्यामध्ये सामावून घ्यायचं आहे आणि त्याला सामावण्यासाठी एवढे कष्ट तर करायलाच लागतील ना, कारण की एवढे कष्ट केले नाही तर कसं काय होईल. आणि लुडो असा गेम आहे ना ज्याच्यामध्ये साप आणि बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा असतात, म्हणून आपल्याला त्याची प्लॅनिंग जोरदार करायला लागते. म्हणजे कसं एक एक साप खाल्लं की कसं असं वाईट वाटत असतं, पण जेव्हा आपण सीडी चढतो ना तेव्हा खूप छान वाटतं आणि तेच तर आम्हाला एन्जॉय करायचं आहे, त्याच्याचमुळे तर आम्ही इथे बसलो आहोत. तेव्हा या दोघी म्हणतात, बघा बघा यांची कामं बघा. तेव्हा ते म्हणतात, कामं तर आम्ही सुद्धा करतोय आणि हे काम तर खूप महत्वाचं आहे, तुम्हालाही माहिती आहे ना. तेव्हा अजित म्हणायला लागतो, हो बघ 98, 99 आणि जेव्हा आपण फायनलला जातो ना तेव्हा खरी मजा येते आणि तेच तर आपल्याला अनुभवायचं आहे. ते सगळे खूप रमून गेलेले असतात त्यांच्या खेळात. तेव्हा प्रेरणा म्हणते, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, आपल्याला आपली कामं करायला पाहिजेत. इकडे त्यांची डेकोरेशन सुरूच असते. तेवढ्यात तिथे मिठू येते आणि म्हणायला लागते, बघा बघा कोण आला आहे, आपल्या इथे नवीन एंट्री झाली आहे, ते म्हणजे श्वेता आणि कैलास भाऊजी. श्वेता आणि कैलास खूप छान दिसत असतात. श्वेताचं तर पूर्ण मेकओव्हरच झाला असतो आणि कैलास सुद्धा स्वतःच्या पायावरती उभा असतो. ते बघता सगळे श्वेताचं मन भरून कौतुक करायला लागतात आणि म्हणतात, श्वेताताई खरंच तुम्ही खूप छान दिसत आहात. तेव्हा कैलास म्हणायला लागतो, ही सगळी तुमचीच कृपा आहे वल्लरी, हे सगळे तुझ्या बोलण्याचे आणि तुझे परिणाम आहेत, त्याच्यामुळे तर माझी बायको आता मॉडर्न झाली आहे आणि ही आता अशीच राहणार आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, खरंच श्वेताताई तुम्ही खूप छान दिसताय. तेवढ्यात प्रेरणाई म्हणायला लागते, खरंच तुझ्यामधला हा सगळा बदल आहे ना हा आम्हाला खूप आवडला आहे आणि हे खरंच खूप छान वाटत आहे. पण तुला माहिती आहे का श्वेतादी, आम्ही तुम्हाला खूप जास्त मिस केलं. जेव्हा प्रेरणादीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होता ना तेव्हा तू इथे हवी होती. जर तू असती ना तर खरंच खूप बरं वाटलं असतं, कारण की या प्रेरणादीने सगळ्यांना त्रास दिला आहे, अक्षरशः सगळ्यांकडून डोळ्या पुरून घेत आहे आणि तू असती तर तू सुद्धा केलं असतं ना. तेव्हा तेजाई म्हणायला लागते की मी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना मिस केलं. तेव्हा वल्लरी म्हणते, खरंच का, तुम्ही आम्हाला मिस केलं का, तुम्ही तर हनीमूनला गेले होते ना, तिथे भांडण्यामध्ये तुम्हाला वेळ मिळाला होता का, जे तुम्ही आम्हाला मिस केलं. तेव्हा तो म्हणायला लागतो, म्हणजे त्यांनीच तो एक दुसऱ्याला मिस केलं का, तुम्ही कोणी मला मिस केलं नाही का. तेव्हा अजित म्हणायला लागतो, हो रे, तुला माहिती आहे का, प्रेरणाची ओटी भरण्याचा कार्यक्रम होता ना तेव्हा तू इथे हवा होता पिलू आणि आम्ही तुम्हाला खूप मिस केलं. तेवढ्यात मनोज सुद्धा पुढे येतो आणि म्हणतो, खरं म्हटलं तर तुम्ही नव्हते ना तर आता प्रेरणादीचे डोहाळे पुरवायलाही आम्हाला खूप त्रास होत होता, आता तुम्ही आले आहेत तर हे सुद्धा चांगलंच झालं आहे. तेवढ्यात हर्षित सुद्धा म्हणायला लागतो, बरोबर आहे, खरं म्हणजे मी सुद्धा तुम्हाला खूप मिस केलं, तिकडे जाऊन सुद्धा मी तुम्हालाच मिस करत होती. तेव्हा तेज आणि वल्लरी म्हणायला लागतात, काय कॉपी कॅट, आम्हाला कॉपी करू नका. तेव्हा ते म्हणतात, हे आमचे इमोशन आहेत आणि आम्ही सुद्धा कशाला कॉपी करू. तेव्हा मिठू म्हणते, तुम्ही कॉपीच करताय ते दिसून येते. तेव्हा ते म्हणतात, का आमचे इमोशन ही ओरिजिनल नसू शकतात का, आम्ही ओरिजिनलच आहोत, तुम्हाला असं वाटते आम्ही कॉपी कॅट आहोत. तेव्हा ते सगळे खूप हसायला लागतात. तेव्हा कैलास म्हणायला लागतो, आता आपण आलो आहोत ना, आता
एवढं सगळं चांगलं झालं आहे आणि खरं म्हणजे वल्लरी आणि तेजा तुझ्याचमुळे मी आज माझ्या पायावरती उभा आहे. खरंच तुमचे किती आभार करावे हेच काही समजत नाही. तेव्हा आदित म्हणायला लागतो, आता हा माणूस आपल्याला रडवणार आहे, जाऊ दे. तेवढ्यात हर्षित म्हणायला लागतो, चला चला आपण एखादा सेल्फी काढूया. सगळे एकत्र सेल्फी काढतात आणि खूप खुश झालेले असतात. तर थोड्या वेळानंतर इकडे वल्लरी म्हणत असते, श्वेताताई तुमच्यामधला हा बदल बघून खूप छान वाटत आहे आणि कैलास भाऊजींचं ऑपरेशन आणि बाकी सगळ्या गोष्टी छान झाल्या ना. तेव्हा श्वेता म्हणते, हो सगळं छान झालं आहे, एक एक गोष्ट खूप मस्त घडलेली आहे. तेव्हा तेजाई म्हणायला लागते, खरं म्हटलं तर कैलासचं वागणं आणि बोलणं बघून मला खूप छान वाटत आहे, म्हणजे डायरेक्टली ड्रास्टिक चेंज झाला आहे ना. तेव्हा मिठू म्हणते, मला तर काही माहिती नाही आहे, पण जेवढं काही ऐकलं आहे त्या हिशोबाने एवढंच वाटत आहे की त्यांच्यामध्ये बदल तर खूप छान झाला आहे. तेव्हा ती म्हणते, हो माझा नवरा आता पुरा चेंज झाला आहे. पहिलेचा जो तापट संशयी माणूस होता ना तो आता नाही राहिला. आता पूर्वीचे म्हणजे प्रेम आणि माया लावणारे कैलास वापस आले आहेत. हे सगळं बघून खूप आनंद होत आहे. तेवढ्यात सगळे खूप खुश असतात आणि एक दुसऱ्याच्या लाईफ बद्दल गप्पा सुरू होतात. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते, हे सगळं तर ठीक आहे मिठूताई, पण तुम्हाला माहिती आहे का श्वेताताई आता किती चांगला आणि किती मस्त विचार करताय ना. पण आपण आता किती दिवसानंतर 5 जणी एकत्र आहोत, ही किती छान गोष्ट आहे ना. तेव्हा तेजा म्हणायला लागते, 5 कसं, आपण तर 6 जण आहोत ना, आपला पिल्लू सुद्धा बरोबर आहे ना. तेवढ्यात मिठू म्हणायला लागते, आता 6चे 7 जण व्हायला काही वेळ लागता कामा नये. तेव्हा श्वेता म्हणते, हो आम्ही सुद्धा बाळाचा विचार करत आहोत, बघू आता काय कधी होतं. तेव्हा सगळे खूप खुश होऊन जातात. पण सगळेजण वल्लरीकडे बघतात. तेव्हा वल्लरी म्हणते, आम्ही आता गोष्टी एक्सेप्ट केल्या आहेत, म्हणून तुम्ही आमच्यासाठी वाईट वाटून घेऊ नका, आता एवढा आम्हाला त्रास होत नाही. तेव्हा श्वेता म्हणते, थांब जरा वल्लरी, सॉरी पण मला तुला काहीतरी सजेस्ट करायचं आहे. आम्ही तिकडे लंडनला गेलो होतो ना, तिथे मला एक गायनाक भेटले होते, त्यांचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तू एक काम कर ना, तुमचा रिपोर्ट त्यांना पाठव, खरंच खूप छान डॉक्टर आहेत, एकदा बोलून तरी घे. तेव्हा वल्लरी म्हणते, नको ना ताई, या सगळ्याची खरंच गरज नाही आहे. तेव्हा तेजा म्हणायला लागते, काय गरज नाही, कधीतरी आमचं सुद्धा ऐक ना. पेरणाईमध्ये येते आणि म्हणते, कधी कधी मैत्रिणींकडून सल्ला घेणं ही गरजेचं असतं. माहिती आहे तू खूप मोठी वकील आहे, पण एकदा आमचं ऐकलं तर तू लहान होणार नाही. तेव्हा वल्लरी एकदा सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागते. थोड्या वेळानंतर इकडे सगळे जेवायला बसलेले असतात. तेव्हा बाकी सगळे म्हणायला लागतात, आम्ही सुद्धा मदत करू शकत होतो. तेव्हा तेजा म्हणते, नाही स्वयंपाक तर मी केला आहे ना, मग मीच आता सगळ्यांना वाढणार आहे. सगळे जसाच पहिला घास घेतात ना, तर सगळ्यांच्या चेहऱ्याचे रंग उडून गेलेले असतात, सगळ्यांना ठसके सुरू होतात. ते बघता इकडे या दोघी विचार करतात, यांना झालं तरी काय आहे. तेव्हा इकडे अजित म्हणायला लागतो, खरं म्हटलं तर तुझ्या बायकोचा स्वयंपाक खरंच खूप विचित्र झाला आहे. तेव्हा मनोज म्हणायला लागतो, अरे प्रत्येक घासाला मी श्रीखंड खात आहे, इतका विचित्र झाला आहे. तेव्हा वल्लरी आणि बाकी सगळ्यांचं रिॲक्शन बघून इकडे तेजा विचार करत असते, एकत्र एवढ्या सगळ्यांना ठसका का जात आहे, काही गडबड तर नाही ना. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत वल्लरी इकडे घराची आवरावर करत असते. तेवढ्यात दारावरती एक मुलगी येते आणि म्हणायला लागते, वल्लरी ताई आहेत का, मी त्यांनाच भेटायला आली आहे. तेवढ्यात वल्लरी तिच्या जवळ येते. ते बघता ती वल्लरीला मिठी मारते. तेव्हा मनोजलाही समजत नाही हे सगळं काय आहे. ती मुलगी लगेच जेवणाच्या ताटावरती बघते. हे बघता लगेच इंदुमती घराच्या दरवाजावरती धर्मशाळा असं लिहिते. तेव्हा वल्लरी विचारते, सासूबाई हे सगळं काय आहे. तेव्हा ती म्हणते, आता आपली घर तर धर्मशाळा झाली आहे ना, एक जण येतंय एक जण जाते, कोणाचं कोणाला काही संबंध लागत नाही, पण तरी सुद्धा आपल्या घरामध्ये सगळे येतात आणि सगळे राहून जातात. हे ऐकल्यानंतर वल्लरी आणि मनोज थोडे चिडून गेलेले असतात. इथे एपिसोड संपतो. आता ही नवीन मुलगी आहे तरी कोण आणि हिच्या येण्याने नेमकं घडणार तरी काय आहे. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.